टाळ्यांनी स्वागत करूयात आपला पुढचा कलाकार अजय पूरकर. मनसुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मनसुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. झेंडा भल्या कामाचा तो घेऊन निघाला, झेंडा भल्या कामाचा तो घेऊन निघाला. काट कुट वाट मंदी पोच तिथेला, काट कुट वाट मंदी पोच तिथेला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. मनसुद्ध तुझे गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. हा हा जो वळकी तसे औक्ष मंदी मोठी लढाई, हा जो वळकी तसे औक्ष मंदी मोठी लढाई. अन हत्यार जो फुलावणी घाव बिखाई, गळ्यामंदी पडल त्याच्या माळी जयाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. मनसुद्ध तुझे गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मनसुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, अरे पृथ्वी मोलाची. तू जार पुढं तुला रगड्या भीती कुणाची. अरे काय यार, फार मस्त गायलास रे. थँक्यू थँक्यू. एकतर गाण्याच्या निवडीबद्दल कौतुक आहे की इतकं जुनं गाणं, हो. आणि त्या गाण्यात जे सांगितलेलं की जर का तुझं मन शुद्ध असेल तर तुला जगात कोणाची भीती असण्याचं कारण नाही. तर अशा प्रकारे तुम्ही ते गाणं सादर केलं. अप्रतिम गाणं झालं. व्हेरी गुड. थँक्यू. मी सगळ्यांना खोडकरपणाबद्दल विचारतोय. मला माहिती तू खूप शहाणा मुलगा आणि बऱ्यापैकी शांत होता. असा एक गैरसमज आहे की हा फार सिरियस वगैरे दिसतो, पण तसं काही नाहीये. म्हणजे मी बरेच उद्योग केलेले आहेत लहान. करायला पाहिजे रे, बालपण कशासाठी असतं. मला प्राण्यांची खूप हौस आहे. लहानपणी एकदा मी माझे आई वडील दोघेही बँकेत नोकरी करायचे, त्यामुळे सकाळी 9 ते 6 ते नसायचंच. मी एकदा एक मांजराचं पिल्लू घरी आणलं होतं. कोणालाही कळूच दिलं नव्हतं 1.5 दिवस की घरात मांजराचं पिल्लू आहे. त्या मांजराने जेव्हा घाण केली ना घरात, कारण त्याला बाहेरच जाऊ दिलं नाही ना मी, आणि तेव्हा लोकांना कळलं की अरे बापरे, घरात एक प्राणी आलाय का. अनफॉर्च्युनेटली असं झालं की आई वडिलांनाही प्राण्यांची आवड नाही आणि आता बायकोलाही नाही. त्यामुळे मी त्याच्यावरती एक मार्ग काढला. मी आता असा प्राणी निवडलाय की त्याचा कोणालाच काही प्रॉब्लेम नाही. माझ्या स्टेबलला घोडे असतात, सध्या आमच्याकडे 13-14 घोडे आहेत आणि धमाल येते त्यांच्याबरोबर रायडिंग करायला. तुला घरी चोरून आणून ठेवताय. हा, चोरून आणून ठेवता येत नाही, पण मी त्यांच्याकडे कधीही मुक्तपणे जाऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. बरं, आज मार्क्स नाहीयेत, हो, पण एक खास बक्षीस. तू सगळ्यांकडे चष्मा लावून बारीक नजरेनं बघत असतोस, त्याच्यापेक्षा बारीक नजरेने तुला बघता यावं म्हणून तुझ्यासाठी खास थँक्यू व्हेरी मच. अजय, तुझ्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी ऑल द बेस्ट. थँक्यू अभिजित. थँक्स अ लॉट. वाट मंदी पोच.